अकोल्यात रात्रीच्या सुमारास 4 जणांनी एका व्यक्तीकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले। नकार दिल्याने चाकूचा धाक दाखवून पाकिट लुटले व क्रेडिट कार्ड वापरून 45,000 रुपये काढले। पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे। अकोला शहरात चोरट्यांच्या टोळक्याने अक्षरशः रात्र अंधाराचा फायदा घेत लुटमारीचा थरार उडवून दिला। पवन नगरीतील हेमंत मिश्रा हे रात्री 12:30च्या सुमारास मोटरसायकलने घरी जात असताना लाडीसफैल परिसरात त्यांना अडवण्यात आलं। या 4 जणांच्या टोळक्याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी 5,000 रुपये मागितले। नकार दिल्याने संतोष उर्फ शेट्टी याने त्यांना चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ केली, धमकावलं आणि त्यांच्या पॅन्टच्या खिशातून पाकिट जबरदस्तीने काढून घेतलं। हे पाकिट घेतल्यानंतर चोरट्यांनी त्यातील क्रेडिट कार्ड आणि पासवर्डच्या चिठ्ठीचा वापर करून HDFC बँकेच्या ATM मधून 45,000 रुपये काढले। सकाळी उठल्यावर हेमंत मिश्रा यांना त्यांच्या मोबाईलवरील मेसेजमधून लूट झाल्याचं लक्षात आलं। सदर प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि शहर विभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आलं। काही तासातच 4 आरोपींना अटक करण्यात आली। संतोष शेट्टीच्या अंगझडतीतून चाकू, क्रेडिट कार्ड आणि रोख 8,000 रुपये हस्तगत करण्यात आले। ऋषिकेश बेलेने ही गुन्ह्यातील 19,000 रुपये परत केले, मात्र उर्वरित रक्कम त्यांनी खर्च केल्याचं कबूल केलं आहे। या गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यांच्यावर पुढे आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे।